नमस्कार, ज्ञानेश्वर वाघमारे, मावळ न्यूज एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत आहे। आमच्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा। की मावळ तालुक्यामध्ये वडगाव या ठिकाणी नगरपंचायतीची बिलकुल वाजली आहे। मी अनंता बाळासाहेब पुढे, विश्वस्त सचिव, पोटोबा देवस्थान, वडगाव नगरपंचायत, प्रभाग क्रमांक 15 चे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार अनंता बाळासाहेब पुढे। आज मी त्यांच्या वडगाव या ठिकाणी आलो आहे। आपण जाणून घेऊ, तुम्ही भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून नगरसेवक पदाचा तुम्ही फॉर्म भरतात आहे। सर, काय सांगू शकता तुमच्या पुढील वाटचालीसाठी? तुम्ही नागरिकांना तुमच्या पुढच्या काळामध्ये काय सुख सुविधा तुम्ही देऊ शकता या वडगाव नगरपंचायतीमध्ये जर तुम्ही निवडून आलात तर काय सांगू शकता? तुमचा परिचय द्या पहिला। नमस्कार, प्रथमतः पत्रकार ज्ञानेश्वरजी वाघमारे यांचं मी या ठिकाणी वडगाव शहरामध्ये सहर्ष स्वागत करतो। आगामी येऊ घातलेल्या वडगाव प्राथमिक नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI महायुतीच्या वतीनं प्रभाग क्रमांक 15 मधून मला भारतीय जनता पक्षाच्या वतीनं नगरसेवक पदासाठी अधिकृत उमेदवारी दिलेली आहे। आणि या उमेदवारीला सामोरे जात असताना गेले 25 वर्ष भारतीय जनता पक्षाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता, संघटनेतला कार्यकर्ता, चळवळीतला कार्यकर्ता, या अनुषंगाने खऱ्या अर्थाने मी या निवडणुकीला सामोरे जात आहोत। मागील 15 वर्षापासून देखील मी गावचं असणारं ग्रामदेव श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थान या ठिकाणी विश्वस्त सचिव म्हणून काम पाहत आहे। समाजाच्या विविध क्षेत्रात काम करत असताना देव, देश आणि धर्म यासाठी खऱ्या अर्थानं माझी हे समाजसेवेचं घेतलेलं अंगीकृत असलेलं व्रत सांभाळत असताना आपला जो प्रभाग आहे, या प्रभागाचे खऱ्या अर्थानं या आगामी येणाऱ्या निवडणुकीच्या माध्यमातून नगरसेवक पद बहाल झाल्यानंतर खऱ्या अर्थानं मला माझ्या प्रभागाची एक सेवा करण्याची संधी या निवडणुकीच्या माध्यमातून नगरसेवक झाल्यानंतर मिळणार आहे। आणि नक्कीच मी त्या संधीचं सोनं भविष्य काळात करेल। आणि जो प्रभाग आहे त्या प्रभागामध्ये असणारे जे नागरिक आहेत या ठिकाणी वडगाव हे शहरीकरणाकडे वाटचाल करत आहे। आणि शहरीकरणाकडे वाटचाल करत असताना या ठिकाणी येणारा जो बाहेरील नागरिक आहे, स्थानिक नागरिक आहे, याच्या ज्या मूलभूत गरजा आहे, अन्न, वस्त्र आणि निवारा, खऱ्या अर्थानं त्या पुरवित असताना प्रथमतः जे काही शुद्ध पाणी आहे हे पाणी खऱ्या अर्थानं येथील नागरिकांना देण्याचं माझं उद्दिष्ट आहे। विशेष म्हणजे सांगायचं म्हणलं तर झपाट्याने औद्योगिकरणाकडे वाटचाल होत असताना या ठिकाणी मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स म्हणजे नागरिक या ठिकाणी राहिले आहे, फ्लॅट धारक या ठिकाणी मोठ्या संख्येने लोकसंख्या वाढत आहे। त्या अनुषंगाने यायला जायला असणारा या ठिकाणी जो रस्ता आहे तो देखील चांगल्या क्वालिटीचा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता बनवण्याचं माझं उद्दिष्ट आहे। अंडरग्राऊंड ड्रेनेज लाईन असेल, मुलांसाठी चांगलं असं सुसज्ज गार्डन असेल, ज्येष्ठ नागरिकांसाठी देखील एक नारायणी पार्क असेल, असे सर्व प्रकारची उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून खऱ्या अर्थानं मी या निवडणुकीला सामोरे जात आहे। खूप छान आपण बोलतात, पण खरंच तुम्ही फक्त निवडणुकीपुरतं तुम्ही नागरिकांमध्ये जाता का तुम्ही पहिल्यापासून नागरिकांमध्ये आहात? मी तुम्हाला मगाशी सांगितलं की एक संघटनेतला, चळवळीतला कार्यकर्ता म्हणून अनंत पुढेची ओळख आहे। अनंत पुढे हा नेता नव्हे, कार्यकर्ता, आणि अनंत पुढे सर्वांकरता ही व्याख्या गेले 20 ते 25 वर्षापासून वडगाव नव्हे तर संपूर्ण मावळ तालुक्याला भारतीय जनता पक्षाच्या संघटनेतला कार्यकर्ता म्हणून त्याची ओळख आहे। आणि नक्कीच संघटनेतल्या कामाचा अनुभव पाहता मी माझा या ठिकाणी निवडणुकीचा परिचय पत्रक देत असताना माझा मागील 10-15 वर्षाचा पक्षाच्या माध्यमातून केलेला कार्य अहवाल देखील मी या ठिकाणी सादर केलेला आहे। त्यामध्ये प्रामुख्याने वडगाव शहरामध्ये अनेक जी काही आंदोलने असतील, म्हणजे सत्याचा मार्ग धरून त्या ठिकाणी अनंत पुढे हा कायम पुढे राहिलेला आहे। त्यामध्ये वडगावमध्ये पाण्यासंदर्भात झालेलं आंदोलन असेल, वडगावच्या DP रोड संदर्भात झालेलं आंदोलन असेल, अशा वेगवेगळ्या आंदोलनाच्या संदर्भात आम्ही ज्यावेळेस भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आवाज उठवला होता त्यावेळेस मी त्या पक्षाचा त्यावेळेस अध्यक्ष होतो। आणि मला अभिमान आहे मी भारतीय जनता पक्षाचा उमेदवार म्हणून या निवडणुकीला सामोरे जात आहे। माझा विजय हा निश्चित आहे, कारण देशात सत्ता भारतीय जनता पक्षाची आहे, राज्यात सत्ता भारतीय जनता पक्षाची आहे। येथील असणारे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ॲडव्होकेट मृणालताई गुलाबराव माळसकर या देखील उच्च विद्याविभूषित आहेत। आणि नक्कीच बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि हा बदल वडगावच्या नगरपंचायतीमध्ये नक्कीच होणार आहे। भारतीय जनता पक्षाचा झेंडा वडगाव नगरपंचायतीवर लागणार आहे।
आणि भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाची सर्व बहुमताने सत्ता या ठिकाणी वडगाव नगरपंचायतीमध्ये येणार आहे, यात अजिबात शंका नाही. आपण सरांबरोबर जोडले गेले आहात, काय सांगू शकता अनंतभाऊबद्दल? अनंतभाऊंना पहिल्यापासून समाजकार्याची आवड आहे. त्यांनी पोटोबा देवस्थानच्या माध्यमातून खूप समाजकार्याची कामं केलेली आहेत. त्यांनी लॉकडाऊनमध्ये लोकांना सहकार्य केलेलं आहे. परत शाळेतल्या मुलांना त्यांनी साहित्याचे वाटप केले आहेत. असे त्यांनी अनेक समाजकार्य उत्तमरित्या त्यांनी केलेले आहेत. आणि वारकरी संप्रदायांना धरून अनंतभाऊ आहे, काय सांगू शकतो? वारकरी संप्रदायाला धरून अनंतभाऊ आहे. पोटोबा देवस्थानची दिंडी असती, तो इतर ज्या दिंड्या जातात त्यांनाही ते ज्या दिंड्यांना लागणाऱ्या गरजू ज्या वस्तू आहेत त्यांचंही त्यांच्यातर्फे वाटप केलं जातं. परत ते स्वतः त्यांच्या घरातले सर्वजण मालकरी आहेत. परत अनंतभाऊंना देव धर्म आणि याची खूप आवड आहे. असं आहे, त्यांचे उत्तम सर्व कार्य त्यांचे उत्तम आहे अनंतभाऊंचे. पंढरीचा वारकरी आणि वडगावचा 15 नंबरचा मानकरी. हो, वडगाव 15 नंबरचा मानकरी हे अनंतभाऊ 100 आणि 100% होणार आहेत. कारण की त्यांचं कार्यच तितकं उत्तम आहे. ते वार्डमध्ये कायम नेहमी फिरत असतात, सर्वांच्या गाठी भेटी घेत असतात, विचारपूस करत असतात. परत काय समस्या कोणाच्या आहेत ते जाणून घेऊन त्या समस्यांवर ते मार्गही काढत असतात. असं उत्तम कार्य अनंतभाऊ करत असतात सदैव. तुमची ओळख सांगा, तुमचा त्यांचा संबंध म्हणजे काय सांगू शकता? नमस्कार, मी सुनील रतनपुढे, अनंत पुढेचा लहान भाऊ. अनंताचं पहिल्यापासूनच सामाजिक क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम कार्य राहिलेले आहे. मग ते कुठल्याही बाबतीत असो, राजकीय असो, सामाजिक असो, धार्मिक असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याचं काम अतिशय चांगलं राहिलं आहे. गावातील अडीअडचणींचा वेळोवेळी त्यांनी आवाज उठवलेला आहे. प्रत्येक नागरिकांना ज्या काही छोट्या मोठ्या अडचणी त्या सुद्धा घरोघरी जाऊन त्यांनी सोडवलेल्या आहेत. आता राजकीय क्षेत्रात पदार्पण करीत असताना त्यांना नगरसेवक होण्याची संधी प्राप्त होणार आहे. ती झाल्यानंतर तर मग त्यांचं कार्य अजून जोमात वाढणार आहे.